वरून थोडी कसुरी मेथी घालते मी आणि त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर घालते। तयार आहे आपलं तुपातलं मटण। हे आता मी सर्व करून घेते। हे मटण तुम्ही इंद्रायणी भातासोबत खाऊ शकता। इंद्रायणी भातासोबत हे मटण खूप छान लागतं किंवा तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। वरून थोडं तूप घालूया आपण। तुम्ही म्हणाल की तूप खूप महाग आहे, हे मटण तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकता। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। नमस्कार। तर आज आपण बनवणार आहोत तुपातलं मटण। त्यासाठी इथे मी हे मटण घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळद चोळून अर्धा तासासाठी मॅरिनेट करून घेतलेलं आहे। आता हे मटण आपण कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून शिजवून घेऊ चांगलं। आता हे मटण मी कुकरमध्ये घातलेलं आहे। यात आता आपण तूप घालून घेऊ। 2 चमचे तूप घातलेलं आहे। आता यात थोडं आपण पाणी घालून घेऊ। 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर झाकण लावून आपण 3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊ। मटणाला मी 3 शिट्ट्या काढून चांगलं शिजवून घेतलेलं आहे। आता हे पाणी आणि मटण आपण वेगळं करून घेऊ। हे मटण आता वेगळं करून घेतलेलं आहे। आता मटण आपण ग्रेव्हीमध्ये घालून घेऊ आणि पाणी पण थोडं थोडं घालून घेऊ। या मटणाच्या ग्रेव्हीसाठी आपण वाटण बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी खोबरा घेतलेला आहे, पातळ कापून चांगलं भाजून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 2 कांदे घेतलेले आहेत, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या, 2 मिरच्या, थोडंसं आलं आणि थोडा खडा मसाला। हे सर्व तुपावरच भाजून घेतलेलं आहे। आता याचं आपण वाटण बनवून घेऊ। इथे कढईमध्ये आता मी तूप घातलेलं आहे। तूप गरम झालं की त्यात आपण खडे मसाले घालून घेऊ। त्याच्यानंतर उभा चिरलेला कांदा घालून घेऊ। कांदा चांगला लालसर झाल्याच्या नंतर यात आपण एक चिरलेला टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊ। आगरी कोळी मसाला घेतलेला आहे 2 मोठे चम्मच, गरम मसाला घेतलेला आहे 1 चम्मच, किचन किंग मसाला घेतलेला आहे 1 चम्मच आणि हळद घेतलेला आहे अर्धा चम्मच। आता हे मसाले आपण ग्रेव्हीमध्ये घालून घेऊ। मसाले घालून घेते। आता यात आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊ। वाटण छान असं मसाल्यावर शिजवून देऊ तेल सुटेपर्यंत। आता छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। आता या ग्रेव्हीमध्ये आपण मटण घालून घेऊ। आता या ग्रेव्हीमध्ये मी हे उकडलेलं मटण घालून घेते। छान असं मिक्स करून घेऊ। थोडं हे पाणी घालून घेऊ आपण मटण उकडलेलं। या मटणामध्ये आपण फेटलेलं दही घालून घेणार आहोत। 2 ते 3 चम्मच दही घातलेलं आहे। मिक्स करून घेते थोडं। बघू शकता तुम्ही छान असं तयार झालेलं आहे। यात आपण मटण शिजवताना मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ घालायची गरज नाही। वरून थोडी कसुरी मेथी घालते मी।
आणि त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर घालते. तयार आहे आपलं तुपातलं मटण. हे आता मी सर्व करून घेते. हे मटण तुम्ही इंद्रायणी भातासोबत खाऊ शकता. इंद्रायणी भातासोबत हे मटण खूप छान लागतं, किंवा तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. वरून थोडं तूप घालूया आपण. तुम्ही म्हणाल की तूप खूप महाग आहे. हे मटण तुम्ही तेलामध्ये सुद्धा बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.